घरात बसून एवढा कंटाळा आला, मग विचार केला आज जाऊया मुंबईला. म्हणून सरळ बस पकडली. एक 50 रुपयाची तिकीट काढली, कारण 50 रुपयाच्या तिकिटीमध्ये आपण कुठेही मुंबईमध्ये BSTने फिरू शकतो. आणि सरळ निघालो. म्हणतं आज जाऊया आपण कुलाब्याला, गेटवे ऑफ इंडिया वगैरे बघूया. तर आता मी मित्रांनो आलोय फोर्ट एरियामध्ये. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मुंबईला आल्यानंतर एक वेगळाच मुंबईचा दर्प येतो. खूप छान वाटतं. असा तुम्हाला उपनगरामध्ये येणार नाही. तो फक्त तुम्हाला आणि फक्त मुंबईमध्ये, वरळी, मुंबई, परेल, लालबाग, विटी ह्या ठिकाणीच मिळतो अनुभवायला. तर आता आपण आलो आहोत गेटवेला. हा बघा, हा भव्य अरबी समुद्र आणि ही गेटवे ऑफ इंडियाची इमारत खरंच मानलं पाहिजे इंग्रजांना. मला कधी कधी असं वाटतं की त्यांनी आपल्यावर राज्य केलं, पण ह्या आपल्याला खूप मोठमोठ्या इमारती दिल्या आहेत. आणि हा हेरिटेज वारसा खरंच अविस्मरणीय आहे, खूप अद्भुत आहे. तो ज्यावेळेला आपण तिथे स्वतः बघू त्याच वेळेला कळेल. असं व्हिडिओमधून वगैरे त्याचा फील येणार नाही, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. किती उंचच आणि भव्य अशी इमारत आहे गेटवेची. आणि ह्या सगळ्या बोटी चालल्या आहेत एलिफंटा केव्जला. खूप छान वाटतं. कधी कधी मजा येते असं एकटाच फिरताना. तसं मी एकटा फिरलो. हे ताज हॉटेल, ही ताजची बिल्डिंग खूपच छान वाटते बघताना. आणि भरपूर गर्दी आहे इथे मित्रांनो, शिक्कार गर्दी आहे. मला तर कधी कधी असं वाटतं ना, ह्याचा मेंटेनन्स सुद्धा करायला त्या फॉरेनर लोकांनाच, इंग्लंडच्या लोकांनाच दिलं पाहिजे. ही दुसरी ताजची बिल्डिंग. ॲक्च्युली इकडून एंट्री बंद आहे, तर परत मला ह्या साईडने जावं लागेल. आणि इथे एक ही पंजा लढवण्याची स्पर्धा चालू होती ProPanja.com वाल्यांची. थोडा वेळ त्याचा आनंद घेतला. सगळे तरुण शिलेदार पंजा लढवत होते. अरे चल बाबा लवकर. झालं एकदाच. तिथून एकदा गेटवे ऑफ इंडियाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. हा आहे कॅफे मॉन्टेगर. बघा ना या जुन्या बिल्डिंग. खरंच हा हेरिटेज हा जो वारसा आहे ना, तो असा जपला पाहिजे. आणि हे इथे स्ट्रीटवरती बरेच असे दुकानं आहेत, हे शोची वगैरे. हे सगळे पितळेचे आहेत इथे गोष्टी, ब्रासच्या. इथे बरेच असे आर्टिफॅक्ट असे होते.
असंच बघत 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 मी पूर्ण चालत चालत आता असं फिरून कुलाब्याला फिरून विटीला येणार आहे. आणि मी नोटीस केलं मित्रांनो, इथे राहणारी सुद्धा आहेत ना सगळे उच्चभ्रू लोक आहेत. महाराष्ट्रीयन लोक तर खूपच कमी असतील त्या मानाने. बघा इथे कसं आहे तुम्हाला सांगतो, जे राहणारी लोक आहेत ती जास्तीत जास्त सगळी मारवाडी पंजाबी अशी आहेत. आणि रस्त्यावर विक्री करणारी आहेत ते सगळे परप्रांतीय भैये आहेत. आणि आपण सगळे डोंबिवली, कल्याण, ठाणा याच्या पुढे महाराष्ट्रीयन लोक. हे बघा इथे अशी घड्याळाची दुकान आहेत. हा कॅफे लिओपोल्ड, जिथे 26 नोव्हेंबरचा जो अटॅक झाला होता, इथे सुद्धा एक बरीच गर्दी होती. इथे आतमध्ये शिरायला सुद्धा जागा नव्हती. आणि मी एक नोटीस केलं, आता सगळ्या दुकानांची नावं मराठीत झाली आहेत. बघून जरा बरं वाटलं. जरा त्यांनी थोडा त्याचं हे मोठं ठेवलं असतं तर बरं झालं असतं, मराठीचं फॉन्ट साईज. कारण आपल्या इथे मला वाटतं 50-50% आहे. 50% मराठी आणि 50% इंग्लिश. आणि मग तिकडून मी असं चालत चालत आलो होतं फॅशन स्ट्रीटला. हे एक आम्ही कॉलेजच्या जमान्यामध्ये इथे भरपूर गाजवलेलं आहे. रोज यायचो शनिवारी, शुक्रवार, शनिवारी. इथे सुद्धा तुम्ही बघाल, इथे सुद्धा प्रत्येक एकही दुकान महाराष्ट्रीयन माणसाचं नाही. सगळीच्या सगळी दुकानं इथे UP परप्रांतीयाची आहेत. पण ती मेहनत करतात, नाही तर आपली लोक करणार सुद्धा नाहीत. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. तर असं मग स्ट्रीट शॉपिंग करत करत, विंडो शॉपिंग करत करत आता लागले जोरात भूक. मग जातो आता इथे खाऊ गल्लीमध्ये. तर असं आज मी एक उन्हाळ दिवस सेलिब्रेट केला. एकटाच होतो, एकटाच फिरत होतो आणि म्हटलं आज एक असंच व्लॉगसुद्धा बनवूया आणि एकटाच फिरूया. आता FSचा रोड पालता घालत घालत इथे मित्रांनो तुम्हाला बार्गेनिंग पैसे कमी करता आले पाहिजेत. हे आलो आता आझाद मैदानात. आझाद मैदानामध्ये मुलं क्रिकेट खेळत होती, त्याचा थोडा आनंद घेतला. आहे राजाबाई टॉवर. आणि आता इथून मी आलो खाऊ गल्लीमध्ये. तर भूक लागलेली जोरात, त्याच्यामुळे पावभाजीचा आनंद घेतला. पावभाजी खाल्ली, ठीक होती. 80 रुपयामध्ये काय मिळणार आहे. आणि मग तिथून हे यूट्यूबच्या ब्लॉगवर दाखवलेलं हे रसायन प्यायलो. तर इतकं काही खास नव्हतं. 30 रुपयामध्ये ठीक आहे, 30 रुपयामध्ये अजून काय मिळणार. आणि मग तसाच मी घरी निघालो. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.